लक्ष्मण हाकेंसंदर्भात एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख यात करण्यात आलाय। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिला। जय महाराष्ट्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते, तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं। तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय, कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं? तुमचा यूपीआय नंबर असेल तर पाठवतो हा रितेश सांगता का? नंबर फोन पे गुगल पे सांगता का मला? गुगल पे फोन पे यूपीआय नंबर आहे का? गुगल पे सांग त्याला थांबा सांगते मी। हॅलो हा, तुमचा फोन पे गुगल पे नंबर सांगा की। सरांचा नाही का? सरांचा नाही, त्यांचं नाही। बरं बरं, द्या की सरांकडे। त्याचं अकाउंटच नाही। बरं सरांचा अकाउंट बरं बरं, द्या की सरांकडे। ऐका ना, ऐका, हा सर। माझं अकाउंटच नाही, अकाउंटला मी पैसे देत पण नाही। हे माझा मित्र आहे, ड्रायव्हर आहे, अकाउंट दिलाय तुम्हाला। बरं बरं। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे हे आमच्यासोबत जोडले गेले आहे। रवी, काय अधिक माहिती आहे या ऑडिओ क्लिप संदर्भात? याची पुष्टी काय? निश्चितच प्रणिता, आपण पाहायला गेलं तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संदर्भातील ऑडिओ क्लिप जे व्हायरल होते आहे, या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात जी आहे ती मोठी खळबळ उडालेली आहे। लक्ष्मण हाके यांना जे आहे ते पैशाची ऑफर देतानाचा एक तरुण दिसत आहे आपल्याला, आणि त्यांनी जेव्हा त्यांच्या ड्रायव्हरचा जो फोनपेचा यूपीआयचा नंबर दिला तेव्हा तो तरुण जो आहे तो लक्ष्मण हाके सरांची लाज काढत आहे। मनोज जरांगे बद्दल तुम्ही बोलताय आणि शहाजी बापू पाटील यांच्याबद्दल तुम्ही बोलताय, तुमची लायकी नाही असे या ऑडिओ मधून समोर आलेलं आहे। कुठेतरी लक्ष्मण हाके यांनी स्पष्टीकरण दिले की मला बदनाम करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। मी दररोज 700 ते 800 किलोमीटर फिरून ओबीसी साठी लढा देतोय, त्यासाठीच कुठेतरी मला बदनाम करण्याचा प्रयत्न या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून होतोय, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। प्रणिता, रवी, हा फोन करणारा कोण या संदर्भात काही तपास केला जातोय का? त्याचं काही नाव समोर आलेलं आहे का? अद्यापही त्याचं नाव समोर आलेलं नाही, पण सध्या तो शहाजी बापू पाटील यांचा कार्यकर्ता असल्याचं सध्या बोललं जात आहे। त्यामुळे अधिक काय माहिती मिळते त्याकडे आपलं लक्ष असणार आहे। प्रणिता जी रवी, आणि या संदर्भात पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहोत। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। लक्ष्मण हाकेंच्या संदर्भातली ही क्लिप आता समोर येते आहे। हाकेंनी ड्रायव्हरचा यूपीआय नंबर दिला असं बोललं जातंय। लक्ष्मण हाकेंसंदर्भात ही कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल होऊ लागलेली आहे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत। हाकेंना पैशांची ऑफर दिल्याचा उल्लेख या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात येतोय।